मागाचंच वाक्य पाठ करा. तापलेल्या लोखंडावर पाणी ओतलं मिळेल नाही. तुम्ही उसाची साखर कराल पण साखरेचा परत ऊस करणार नाही. दुधाचं लोणी कराल लोण्याचं दूध काढणार नाही. लाकडाची राख कराल राखेचं लाकूड करणार नाही. तुम्ही लोखंडाचं सोनं कराल परीस लागला तर पण त्याचं परत लोखंड करणार नाही. मग सगळं मिळेल पण हे मिळणारच नाही. मिळालं तर धन्य आहे. नो एनी पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ द वर्ल्ड. हे गाड्या बिड्या बंगले बिंगले सगळे कमवाल शरीराचा एक अवयव गेला संपला विषय. हे मित्र मित्र बायका पोरं बिरं ही सगळी भामटेची टोळी आहे. हे तर कोण कोणाची बायको नाही कोण कोणाची प्रियशन आहे. काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते तुझं मेंदूत पाहिजे झालं तुला कोणी नाही ना ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते. पागल आहे का ती हलकट क्वालिटी त्या का शंभड्या पोरीने यावं आपला खिसा रिकामा करावा इतके दरिद्री का आपण. हे सगळ्या लबाड आहेत. एवढं सांभाळा. तुमचं काय मत आहे. गाड्या बिड्या आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो मरणार नाही. आज दशमी आहे मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले मला फायदा काय. मी जाणार उलथून. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला काय उपयोग त्याचा. आपले गुडघे गेले दिंडी निघाली काय उपयोग त्याचा. आपण बुडालो जग बुडालं. काय मत आहे बरे हे सगळं आपण आहे तर आपण बुडालं जग बुडालं. हे मित्र बारीक आहे का माझं वाक्यपदी ध्यानात ठेवा. नर शरीर मिळतच नाही मिळालं धन्य आहे. आणि त्याला 3 उदाहरणं दिलेत म्या. ऊसाची साखर होईल साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल त्याचं केस पिकली ना पिकली दररोज काळी कर पहिली नाहीत रोज कर पण एक गडी ठेव. नॅचरल थिंग त्याचं नव्हतं चॅलेंज इन द वर्ल्ड. नैसर्गिक गोष्टीवर माणसानं अतिक्रमण करायचं नाही. पावडर लावून माणसं गोरे होत असतात का. हा पागलपणा आहे सगळा. याला अशी पावडर हा याला आचरणाची अशी पावडर लावा का याच्या ज्ञानाचा सुगंध आला पाहिजे. याला फेअर अँड लवली लावून काय करते. फेअर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असते मी इतके दिवस सावळा राहिलो असतो का. मी फेअर अँड लवली झोपलोच असतो ना. मूर्खासारखं आपलं काही करीत बसायला. परत मागे चला सगळं मिळेल हे मिळणार नाही. काय माझं तुमचं. आणि याला जपा. हे गाड्या बिड्या बंगले बिंगले आग लागू द्या याला जपा. हे गेल्यावर सगळं गेलं. काय मत आहे तुमचं. आणि तुम्हाला पाहायचं असेल ना शरीराचा एक अवयव जाऊ द्या एक मित्र सुद्धा तुमचा नाही. जे मित्र तुमच्या बरोबर प्यायला होते तेच मित्र लोकांना सांगत मी म्हणत होतो त्याला शेवटची क्वार्टर पिऊ नको. त्यानं ऐकलं नाही त्याच्यामुळे त्याचे दोन्ही बॉल सटकले. मी शेप राहिलो. सांगतात का नाही बोला. हे प्रेम बिम प्रियशी प्रियशी काय नाही. पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ घाण टाकलं आणि प्रियशीला घेऊन घाटात बसलं. ती पागल पोरगी त्याला म्हणायची माझ्या डोळ्यात पाय माझं हृदय फाडून पाय तुम्हाला मी पॉझिटिव्ह आहे. तिने बाबळीतच सोडून दिला. काय प्रेम. हे सगळ्यांना बडे आहेत महाराज. फक्त काय वाक्य नाही का याला जपा. काय मत आहे तुमचं. नको जाऊ देव भंगा रात्र माझी पांडुरंगा रात्र माझी पांडुरंगा पांडुरंगा. शरीर यमाच्या ताब्यात जावा डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. असं गेलं तरी बोलत जा चालेल. याला गोळ्या फालत व्हायची गोळी उतन व्हायची गोळी तोंड वास व्हायची गोळी तोंड मिटवायची गोळी. तू एकच गोळी घेन गाव मोकळं कर. खातो का आला गोळ्या आणि याला झपा. मुद्दा पटला. कारण सगळं मिळेल पण हे मिळणार नाही. याला जपा. याला रोग होऊ नये. रोग होऊ नये. जरा एज्युकेटेड लोक नीट आहे का शिकलेले. जरा पोरी कॉलेजच्या पोरी बिरी शिकलेल्या पोरी नीट आहे का. नुसत्या फी भरा बाप मरू द्या. जरा नीट आहे का नीट आहे का. याला रोग नकोय. काय मत आहे तुमचं. आणि सध्या लोकांना 4 रोग आहेत. 1 कॅन्सर 2 पॅरालिसिस 3 अटॅक आणि 4 ब्रेन ट्युमर. फटाफट 80% लोकांना कॅन्सर आहे सध्या. आणि सगळ्यात जास्त कॅन्सरचं प्रमाण तुमचं जास्त आहे.
महिला मंडळ नीड आहे का? तुमचं जास्त आहे. आणि सगळ्या लोकांचं काय सगळ्या लोकांचं काय म्हणणं आहे? तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो, बिडी वाढणाऱ्याला कॅन्सर होतो. नाही, सरलाट लोकांना कॅन्सर व्हायला लागला. हा किंवा नाही? आणि कॅन्सरचे एकमेव कारण, पटलं तर हा म्हणायचं, नाही तर आपलं ते जमत नाही सूत्र. पटलं तर हा म्हणायचं, कॅन्सरचं एकमेव कारण 80% लोक केमिकल खातात. काय म्हणते तुमचं? एक भाजी अशी नाही का ती फवारलेली नाही. आणि जे फवारलेलं नाही ते लोक खात नाहीत. मठ फवारलेले नाहीत, खात नाहीत. मूग फवारलेले नाहीत, ते खात नाहीत. उलगे फवारलेले नाहीत, ते खात नाहीत. शेवग्याच्या शेंगा फवारलेल्या नाहीत, शेतकऱ्याच्या बांधावरच्या, खात नाहीत. केमिकल खाणार तर कॅन्सर होणार. तुमचं काय मत आहे बोला? मेथीला 3 फवारे लागतात, कोबीला 22 फवारे लागतात, फ्लावरला 32 फवारे लागतात. तुम्ही अभ्यास करा. आणि अख्खं केमिकल खायचंय, कॅस्ट्रोल वाढणार, कॅन्सर होणार. कॅन्सरला एकच औषध आहे. एक तर मुळात तुम्हाला सांगा, लोकांना खायलाच नाहीये. लोकांनी फक्त गाड्या घेतल्यात, बंगले बांधलेत, बायका सोन्यानं वाकवल्यात, पांढरी केस काळी केल्यात, करक टोप्या घालित्यात, भारी मोबाईल वापरत्यात आणि पाव खात्यात. खायलाच नाही लोकांना. नुसतं पाव, इडली, ठोस, डोस, बर्गर, सर्गर, वर्गर, बर्गर, मर. हलकट क्वालिटीचं नाही, नुसतं खाते. पाव त्या बापाने खाली होते पाव. पाणीपुरी बिकार आवलात, 30 रुपयाला 6 पुऱ्या. त्याच्यावर जर शेतकरी सोडला तर टोकरी सकट हानी. काय खात्यात काय खोबरं खार का? हा विनोद समजू नका. जोपर्यंत तुम्ही रोडचं खाणं बंद करत नाही तोपर्यंत तुम्हाला कॅन्सर होणार. हा किंवा नाही? घरचं खाणं. रात्रीची चपाती सकाळी खात नाही, शिळी झाली. आणि 1.5 वर्षाची बिस्किट चहात बुडून खाता. आकली आहे का काही? बिस्किट काचे गव्हाचे. मग चपाती खायला काय रोग झाला? उठल्या उठल्या एक चपाती खा बरं. काय खायलाच नाही. नुसत्या गाड्या घ्यायच्या, बंगली बांधायची, बंगल्यातून निघतो पोहे खायला डांबरी होतो. अरे तो बायको तरी काल झक मारा केली. त्या बायकोला पोहे येईन दरिद्री. खायलाच नाही. काही काही तर 2 लाखाची मोटरसायकल, 70,000चा मोबाईल, आणि जेवायला हव्या रोट्या. ते तंद्री. त्या रोट्या बनवायला तवा नाहीये, तावा आहे. आणि ते पलटी करायला उलट नाही. हुक आहे. 1 2 3 1 2 3 1 2 3. तरी 22 रोट्या खाणारे सांड आहेत. 22 मग ह्या पुढे बसेल आता. हलकट क्वालिटीचं 22 रोट्या खाताना अख्या रात फॅन लावलं तरी वाज जाईना घरातून. आणि रोट्या आणि मर खायला. खायलाच नाही लोकांना. याच्यावर तुमचं काय मत? खायला नाही. काही खायचं. काही काही तर इतके दरिद्री आहेत घरी स्वयंपाकच करते नाही. बिकार आवलात. पार्सल 6 रोट्या आणि एक ती लाल बाटली. ते सॉस का सॉस काय आहे ते रोटीला चोळी ती त्या चपातीला. दरिद्री हे. आणि रोल करते रोल. आणि टीव्ही पुढं. बरं एक रोल एकानंच खावा ना. एका रोलला 2 जण. ते जर शेतीकून एक आवराने इकडून. त्याचं संपत आलं. जी बाहेर आली न शेंडाच काढून टाकला झाला. युक्त आहार विहार. युक्त आहार विहार. युक्त आहार विहार. देव इंद्रियात देव इंद्रियात निद्रा
तोपर्यंत तुम्हाला रोग होणार. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? दुसरा रोग पॅरालिसिस. महिला मंडळ तुमच्यामध्ये सांधेवाताचं प्रमाण जास्त आहे. हात पाय गुडघे. कारण कॅल्शियमच नाही, खायलाच नाही. चहा 3-4 मर मग चहा पे आणि इडली खाय. इडली काय खातील लोक, खायला कुठे. त्यामुळे पॅरालिसिस होतो. मान्य आहे का बोला? तिसरा रोग आहे अटॅक. आणि एज्युकेटेड लोक लिहून घ्या, शिकलेली सर्व्हिसवाले. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही, हा मानसिक तणाव आहे. आणि अटॅक येण्याचं कारण, एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. every man has a one heart. One heart has a 4 parts. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. In blood, 2 types of blood cells, white blood corpuscles and red blood corpuscles. In Marathi, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. In blood, hemoglobin is present. That is why blood has a real color. रक्ताचा रंग लाल का? तर त्यात हिमोग्लोबिन आहे. When the thinking is high and blood of circulation to heart is lower, जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त कमी पडतं, तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक. आणि अटॅकला औषध नाही, हे ध्यानात ठेवा. बऱ्याच लोकांना रक्त पातळ व्हायच्या गोळ्या आहे. शुगरवाले जरा सांभाळा. आता शुगरवाल्यांना सांगून टाकला, खाण्याला पथ्य पाळा. खिशात भाकर ठेवीत जा, चपाती ठेवीत जा. जेव्हा लागेल तेव्हा अर्धी चपाती खायची. बोंबलत लागणारी बुंद्या खाता, मग संध्याकाळी 6 गोळ्या खाता. आणि शुगरवाल्याला पुढे सांगून टाका, शुगरवाल्याला घाबरीत नाही, पण पुरावा म्हणून सांगतो, शुगरवाल्याला अटॅक आलेलं कळत नाही. नाही, शुगरवाल्याला अटॅक आलेलं का कळत नाही? त्याचं ते हृदयाचं जी प्रोसिजन आहे ही ती व्हायब्रेट असते त्याला, आणि त्याला दमानं अटॅक येत नाही. आज एक उद्या एक असं येत नाही त्याला. तिन्ही नॉन स्टॉप. शुगरवाल्याचं लई 1.5 तासाचं काम आहे. हे नुसतं कीर्तन नाही, इट इज ए सायन्स. आणि अटॅकला इंजेक्शन नाही आहे. अटॅक हॅज अ नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला इंजेक्शन नाही, अटॅकला औषध नाही. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जाग्यावर विसरणे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. जगातल्या कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. काय व्हायचं ते होईल, काय होतच नाही तर काय होईल. आपल्याला कॉलेज असताना मुलीनं धोका दिला, स्वभाव आहे तिचा, मग तिथं स्टेटसला ठेवायचं काही काम नाही ना. तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. विशेषतः महिला मंडळ तुमच्यासाठी सांगतो, तुम्ही कुटुंबांमधल्या त्रासाच्या वेदना करून घेऊन एकट्या बऱ्याच महिला रडत असतात की मला सुनबाई अशी म्हणली, मुलगा असं म्हणला. सुनबाईचं मुलाचं म्हणणं मानून आयुष्याचं वाटोळं करून आपण आयुष्य आपलं कमी करायचं नाही, कधी ध्यानात ठेवा. सुनबाईचा बोलणे हा तिचा पिंड आहे. आपण तर काही त्याला वाईट केलं नाही, आपण आपल्या मुलाचं तर काही वाईट केलं नाही. पण मुलगा वाईट वागत असेल, सून वाईट वागत असेल, तर तुम्ही स्वतःला पश्चाताप करून घेऊ नका. याच्यावर तुमचं काय मत आहे? सुनबाई तुम्हाला बोलणारच ना. तिनं खदंडणीत तुमचा पोरगा विकत घेतलाय. तिनं 2 बनियन, 2 अंडरपॅन्ट, टॉवेल, लाटणं, पळपट, फुकणी, उशी सगळं आणलंय. तिने तुम्हाला बोलायचं ना, मग कोणाला बोलायचं? फक्त सुनबाईने एक लाज धरली पाहिजे, आपण ज्याच्याशी लग्न केलं त्याला बोला, त्याच्या आईला बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. नाही बोलायचं तुम्ही. हा, तुम्ही तो खिलारी विकत घेतला, त्याला गाड्याला धरण नाही तर अवताल धरा. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. तुम्ही बऱ्याच महिलांनी महिला, आता मी तुमच्या मुलासारखा आहे, पवित्र सणासुदीचे दिवस आहे, 25% महिला एकट्या रडून रडून आयुष्यामध्ये त्यांचं आयुष्य कमी झालंय.
म्हातारी माणसं, पोरांचं टेन्शन घ्यायचं नाही. काय घ्यायचं काम आहे? आपण विहीर खणली, पाईपलाईन केली, मोटर बसवली, नालायकांची सांभाळायची कॅपॅसिटी नाही, विषय सोडून द्या. पोरगं वायला निघलं, काय टेन्शन? येताना वायलाच होतं, वायला निघायचं काय टेन्शन आहे? उलट्या पोरगा रविवारी लग्न झालं, मंगळवारी वायला दिलं पाहिजे. ते भांडेन तू सांभाळ. काय नालायक गपक्यात जागे होतील. यांना ये रायती मिळाली, पाईपलाईन आहे ती मिळाली, यांना आलाय ऊत. यांना घर आहे ये रायती पाईपलाईन. मग ह्या नालायकांनी शेमड्या पुरीचं ऐकायचं आणि बापावर धावायचं. कोणता न्याय हा? अय कोणता न्याय? पोराला राहायचं असलं तर राहील, नाही तर निघून जाईल. काय फरक पडला? मग का पोरा पायी मरता का बाप? कर्ज झालं, काय कर्ज झालं? ज्यांनी देश धुवून खाला त्यांचं काय होईना, तुम्हाला कोण धराय आलं? आपल्यावर फक्त 5 लाख आणि 10 लाख कर्ज आहे. इथं कोटी आहे, कोटी कोटी नाही, हजारो कोटी आहे. आणि त्यांना कोणी खायनं आणि तुला कोण लागलं फाशी घ्यायला? बावळाच्या सारखं आपलं काय मला टेन्शन आहे. काय रोग झाला तुला? आजचा दिवस मजेत घाल, उद्या पाहू काय करत ते. माझ्या पुढे बसून तुम्हाला 1 तास झाला, 1 तासामध्ये तुम्ही जर 6 महिन्याचं दुखणं गेलं. एक तरी किडा राहिला तुमच्या डोक्यात, फ्रेश झाले तुम्ही. आता घरी गेल्यावर एकटे असणार. अटकन फिटक लागत. परत पोराचं टेन्शन घ्यायचं नाही. मायला म्हणलं मुलगा वायला निघाला, होताच वायला येता नाही. काय फरक पडला तुम्हाला? आणि अटॅक यायचा नसेल तर घटना विसरणे. तुमचं काय मत आहे? काय टेन्शन आहे? यांना आला का ऊत आला, यांना आयतं कमवून ठुले आपण, यांना आला ऊत. पोराची इस्टेट एक वाक्य सांगा, 80% पोरांची इस्टेट वाढवायची नाही, पण बापाची टिकवायची कॅपॅसिटी नाही. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? ते एक बंगले बांधित नाही, गाडी घेत नाही, ते काहीच करीत नाही. आपली पोरं काहीच करीत नाही. काय म्हणते तुमचं? ते फक्त आपली इकणार आणि मजा आणणार. तुमचं काय मत आहे? त्यांची काय थांबलं? ते 22-22 वर्ष त्यांनी बनियान घेतले नाही, ते का जमीन घेतील? आणि त्यांना काय करायचं घेऊन? ते म्हणते बाप आपण नालायक होता, त्याला किडा होता त्याने घेतली, आपल्याला काय करायचं? आहेत का नाही? अशी म्हणणाऱ्यांचे बाप नाही पुढे बसले. लोकांना काय घेणं? आणि तुम्ही आपला मुलगा निघाला नाही, अटॅक यायचा नसेल तर टेन्शन नको. याच्यावर तुमचं मत काय? ब्रेन ट्युमर. ब्रेन ट्युमर का होतो? मेंदूला ताण. तिकडे देशाचं मरू दे ना, काही होऊ दे, तू गप घरी मर ना. चुली पुढे बसला बायकोला म्हणला परदेशी अवघडच झालं. तुम्हाला काही, ती म्हणली काही होते, फक्त धोतरवर करा, ते जळल, ते मरू दे तिकडे, काय हो. आणि काही लोकांना काम नाही, धंदा नाही, फक्त बोंबलं धिंडायचं. 3 वाजता सभा आहे, 2 वाजताच ग्राउंड मध्ये. हलकट क्वालिटी. अरे आपल्या अंगातलं रक्त 96 कोटी खानदान आहे. आपण छत्रपतीची माणसं आहेत. आपण दुसरी सभेला टाळ्या वाजवाय जन्माला आलो का? लाजा वाटत नाही का आपल्याला काही? दुसऱ्याच्या वाढदिवसाचे बोर्ड आपण ठोकायचे का? तो आपल्याला विचारून जन्माला आला का? बांबू आपले, खुटी आपली, ठोकाय आपल्याच, कोणी सांगितलं? तुम्हाला असं काहीच वाटत नाही? हलकट क्वालिटीचं नाही. 3ला सभा आहे, 9लाच ग्राउंड मध्ये उपाशी, कुत्रही चरी नाही आला तिथं. काही साहेबाची सभा आहे ना, मेला तापून. मटण आलं, एवढंच खांड आलं बघा. एवढ्या खांडासाठी इळभर मिळालं. आणि त्याला विचारलं सभा कशी काय आली? माहित चप्पल गेली बा. आपल्या संघ साहेबांनी फोटोही नाही काढला. येड्याचं काम झालं. घरी आले, बायको म्हणली, बायकोला म्हणला लगेच वाढ जेवाय. ती म्हणली तू काय अवताला गेला नव्हता, खायचं तर काय नाही, तर वाटेवर पड होता ना, पडला बा होता. आणि सकाळीच म्हणतो काही विकासाच्या दृष्टीने निर्णय घेतले पाहिजे. विकास करू म्हणजे पुढाऱ्याच्या भाषणासारखं. भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची आहे. मग आता काय अडचण आहे? आमचं भविष्य कवा नदीवर मेल्यावर काढलं. एक भाषणात सांगितलं आपल्याला विकास करायचा. एक म्हातारा म्हणला बंद करा शब्द.
मी इंग्रज गेल्यापासून इकास ऐकतोय. शेवटी माझ्या पोरातच नाही मी इकास ठेवलं. तुमच्या नादी लागण्यात माझ्या नाही. मी माझाच विकास करून टाकला. काय करेल मग. आणि पुरीचं नाव योजना ठेवलं. आपला विकास आपली जी योजना कुठं तुमच्या नादी लागल्या. काय घेऊन बसले तुम्ही. मरणार पण तुम्हाला काय दरिद्र्यवाणी. माझ्या पुढे बसलं का काय कराय. मी निघून गेलो का अरे धंदा आहे त्याचा. माझी एक इच्छा आहे तुम्हाला सांगतो. मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा. कारण आता मी आहे तर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला पक्का आलाय. आणि मी आज साय गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. आता तरी पुढे